नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग या डिग्रीबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. या ॲडमिशन प्रोसेस, एलिजिबिलिटी, सब्जेक्ट्स, फीस, करिअर, सॅलरी, कॉलेजेस या सर्व गोष्टींवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला अजून काही गोष्टी विचारायच्या असतील त्यासाठी तुम्ही कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि व्हिडिओ सुरू करण्याअगोदर एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग किंवा ॲग्रिकल्चरशी अलाइड ज्या पण डिग्रीजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी इंटरेस्ट असेल तर तुम्ही आपला ॲग्री गँगचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. त्या ग्रुपमध्ये आपण ॲडमिशन प्रोसेसचे सर्व अपडेट्स देत असतो. आता स्क्रीनवर तुम्ही QR कोड बघू शकता. त्या QR कोडला स्कॅन करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्या ग्रुपची लिंक दिलेली आहे, तर तो ग्रुप जॉईन करा आणि ॲडमिशन प्रोसेसचे सर्व अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळतील. तर चला तर आता व्हिडिओला सुरू करूया. बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगची डिग्री ती 4 वर्षाची डिग्री असते. यात टोटल 8 सेमिस्टर असतात. दरवर्षी आपल्याला 2 सेमिस्टर कंप्लीट करावे लागतात. त्यानंतर डिग्रीमध्ये जे तुम्हाला टोटल डिग्री क्रेडिट्स आहेत ते 174 आहेत आणि नॉन ग्रेडियल जे क्रेडिट आहे ते 4 आहेत आणि 6 क्रेडिट ऑनलाईन कोर्ससाठी आहेत. असे तुम्हाला टोटल क्रेडिट कंप्लीट करावे लागतील, तेव्हा तुमची डिग्री ही कंप्लीट होईल. आता बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग काय आहे, तर बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगचे जे पण प्रिन्सिपल्स आहेत ते सर्व ॲग्रिकल्चरमध्ये आपण कसे यूज करतो त्या गोष्टींबद्दल शिकण्यात मिळेल. मग इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपल्स यूज करून फार्म प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायची, फार्ममध्ये आपण मेकॅनायझेशन म्हणजे मशीन्स कसे यूज करतो, कोणत्या प्रकारे यूज करतो, इरिगेशन सिस्टीम काय असतं, पोस्ट हार्वेस्ट प्रोसेसिंग कशी करायची आपले जे फार्मचे प्रोड्यूस असतात त्याची, त्यानंतर सस्टेनेबल ॲग्रिकल्चरकडे आपण जास्त भर देतो. या कोर्सचा मेन फोकस जो आहे तो अशा टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यावर आहे की ज्या ॲग्रिकल्चरला अजून एफिशियंट बनवतील, अजून सोपं बनवतील. हा कोर्स आपण का चूज केला पाहिजे, तर यात इंजिनिअरिंग प्लस ॲग्रिकल्चर दोन्ही गोष्टींबद्दल तुम्हाला शिकण्यात मिळेल. त्यानंतर आजकाल मेकॅनाइज फार्मिंगची खूप जास्त डिमांड वाढत आहे, म्हणजे आता मजूर मिळत नाही आजकाल, तर त्यामुळे फार्ममध्ये वेगवेगळे जे मशिनरीज आहेत, छोटे मोठे इन्व्हेन्शन होत आहेत, त्याच मशिनरींवर खूप जास्त आता शेतकऱ्यांचं डिपेंडन्स वाढतं आणि डिमांडसुद्धा वाढते त्यांची. यात तुम्ही आता गव्हर्नमेंट जॉबसुद्धा मिळवू शकता. त्यानंतर इरिगेशन अँड वॉटर मॅनेजमेंटच्या सेक्टरमध्ये तुम्हाला एक चांगला स्कोप आहे. तुम्ही रिसर्च अँड इनोव्हेशनमध्ये सुद्धा जाऊ शकता आणि एंटरप्रेनरशिप म्हणजे स्वतःचा एक बिझनेससुद्धा स्टार्ट करू शकता या फील्डमध्ये. आता आपण याची एलिजिबिलिटी काय असते ते बघू. तर तर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी तुमचं 12वीत सायन्स असलं पाहिजे. त्यात तुम्ही PCM किंवा PCMB या ग्रुपमधनं 12वी सायन्स कंप्लीट केलं पाहिजे. ओनली PCB ग्रुप चालणार नाही. PCM तुमचं मॅथ्स येथे लागेलच. एंट्रन्स एक्झाममध्ये तुम्ही CET आणि JEE एक्झामच्या स्कोरच्या बेसवर येऊ शकता. CETत बी तुमचं PCM ग्रुपचे मार्क्स धरले जातील. त्यानंतर 12th बोर्डच्या एक्झाममध्ये तुम्हाला जनरल कॅटेगरीसाठी मिनिमम 45% असले पाहिजे आणि रिझर्व्ड कॅटेगरीसाठी 40% असले पाहिजे, तेव्हाच तुमचं यात ॲडमिशन होईल. आता ॲडमिशनसाठी मेरिट कॅल्क्युलेशन कसं असतं ते आपण बघू. तुमचा एंट्रन्स एक्झामचा स्कोर प्लस ॲडिशनल वेटेजमध्ये तुम्ही 7-12चे मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर स्पोर्ट्स, NCC या सर्व गोष्टींचे तुम्ही मार्क्स मिळवू शकता. आता यात ॲडिशनल वेटेज पॉईंटवर आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता वरती आय बटनवर क्लिक करून. टोटल तुमचे 120 मार्क्सपैकी जो कट ऑफ असतो तो लागतो. आता आपण ॲडमिशन प्रोसेस कशी असते ते बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन प्रोसेसवर सुद्धा आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही आय बटनवर क्लिक करून बघू शकता. तर आता सर्वात अगोदर तुम्ही एंट्रन्स एक्झाम देतात, त्यानंतर एंट्रन्स एक्झामचा रिझल्ट लागतो. मग तर तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन करता, म्हणजे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि सर्व व्हेरिफिकेशन झाल्यानंतर एक फायनल मेरिट लिस्ट लागते. त्यानंतर तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता फर्स्ट राऊंडसाठी. मग फर्स्ट राऊंडची अलॉटमेंट लिस्ट येते. मग त्यात जर तुम्हाला सीट अलॉटमेंट झालं तर मग त्या कॉलेजला तुम्ही व्हिजिट करून ॲडमिशन कन्फर्म करू शकता. अशा प्रकारे तुमची ॲडमिशन प्रोसेस असते. आता तुम्ही ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग या डिग्रीमध्ये कोणते सब्जेक्ट्स शिकाल ते आपण बघू. तर पहिला मेन सब्जेक्ट आहे फार्म मशिनरी अँड पॉवर. आता ह्या सब्जेक्टमध्ये तुम्ही जे फार्ममध्ये आपण मशिनरीज यूज करतो, ज्यात आपण पॉवरचा यूज करतो, त्या सर्व मशिनरीजबद्दल तुम्ही डिटेलमध्ये शिकणार आहात. त्यात ट्रॅक्टर्स झाले, हार्वेस्टर झाले, सीड ड्रिल झाले, वेगळे फार्म इक्विपमेंट झाले, त्यात मशीनची डिझाईन आणि त्याचं मेंटेनन्स कसं करायचं, हे अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही या सब्जेक्टमध्ये शिकणार आहात. त्यानंतर इरिगेशन इंजिनिअरिंग अँड ड्रेनेज, यात तुम्ही ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन, कनाल डिझाईन, मायक्रो इरिगेशन या सर्व गोष्टींवर एकदम डिटेलमध्ये स्टडी करणार आहात. मग येतं सॉईल सायन्स अँड वॉटर कन्झर्वेशन. यात इरिगेशन, ड्रेनेज, वॉटरशेड मॅनेजमेंट, वॉटर कन्झर्वेशन या गोष्टींबद्दल तुम्हाला शिकण्यात मिळेल. त्यानंतर ॲग्रिकल्चरल प्रोसेसिंग इंजिनिअरिंग, यात ग्रेन प्रोसेसिंग, फूड प्रोसेसिंग, पॅकेजिंग, प्रोसेसिंग इक्विपमेंट, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी या सर्व गोष्टींबद्दल तुम्ही शिकणार आहात. त्यानंतर रिन्युएबल एनर्जीवर तुम्हाला सोलर एनर्जी, विंड एनर्जी, बायोमास, बायो एनर्जी या सर्व गोष्टींबद्दल डिटेलमध्ये शिकण्यात मिळेल.
नंतर ॲग्रिकल्चरल स्ट्रक्चर्स म्हणजे आपण ॲग्रिकल्चरमध्ये जे पण स्ट्रक्चर उभे करतो त्या गोष्टींबद्दल तुम्हाला शिकण्यात मिळेल, जसं ग्रीन हाऊस कसं उभं करायचं, ग्रेन स्टोरेजचं बिल्डिंग किंवा जे स्ट्रक्चर आहे ते कसं उभं करायचं, त्यानंतर डेअरी बिल्डिंग, फार्म स्ट्रक्चर, हे सर्व स्ट्रक्चर्सबद्दल तुम्ही डिटेलमध्ये शिकणार आहात या सब्जेक्टमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, एक मेन सब्जेक्ट आहे प्रिसिजन ॲग्रिकल्चर, जो आपल्या देशात इतका अजून प्रचलित नाही, पण विदेशांमध्ये प्रिसिजन ॲग्रिकल्चरचा यूज केला जातो आणि ती टेक्नॉलॉजी आपल्या देशातसुद्धा लवकरच फेमस होईल. त्यात ड्रोन्स, GPS, GIS, स्मार्ट फार्मिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजेच IoT इन ॲग्रिकल्चर, या सर्व गोष्टींबद्दल तुम्ही या सब्जेक्टमध्ये शिकणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला जे मेन सब्जेक्ट्स आहेत डिग्रीचे त्या सब्जेक्ट्सबद्दल सांगितलं, त्यात तुम्ही थोडक्यात सांगितलं की यात तुम्ही या गोष्टी शिकणार आहात. आता यानंतर तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज काय गेन करणार ते आपण बघू. प्रॅक्टिकल ट्रेनिंगमध्ये स्टुडंट्स काय परफॉर्म करतील डिग्रीत, ट्रॅक्टर ऑपरेशन कसं वर्क करतं त्यात खूप डिटेलमध्ये शिकणार. मग मशीन्सच्या टेस्टिंग, तर खूप सारे मशीन्स आपण यूज करतो फार्मवर, त्यांची टेस्टिंग कशी करायची, इरिगेशनचं डिझाईनचं सेटअप कसं करायचं, त्यात ज्या बारीक गोष्टी असतात त्याबद्दल तुम्ही डिटेलमध्ये शिकणार आहात. त्यानंतर वर्कशॉप प्रॅक्टिसेस, फील्ड एक्सपेरिमेंट करायच्या, या सर्व गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकली शिकणार आहात या डिग्रीमध्ये. आता आपण बघू बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग या डिग्रीत काय स्कोप आहे, म्हणजे तुम्ही ही डिग्री का चूज केली पाहिजे ते सर्व आपण आता बघू. यात गव्हर्मेंट जॉब्समध्ये तुम्ही ॲग्रिकल्चरल इंजिनियर बनू शकता. त्यानंतर सॉईल कन्झर्वेशन ऑफिसर, इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जॉबला लागू शकता, म्हणजेच पाटबंधारा खाता, त्यात तुम्ही जॉब करू शकता. त्यानंतर स्टेट PCS म्हणजेच MPSC या एक्झाम थ्रू तुम्ही गव्हर्मेंट जॉबला लागू शकता. त्यानंतर UPSCसुद्धा तुम्ही करू शकता. ICAR इन्स्टिट्यूट्समध्ये सुद्धा तुम्हाला जॉब मिळू शकते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही कोणत्या कंपन्यांमध्ये जॉईन करू शकता, तर मोस्टली ट्रॅक्टर्सच्या कंपनीत तुम्ही जॉईन करू शकता. त्यात आहे जॉन डिअर, महिंद्रा, टॅफे, कुबोटा. त्यानंतर इरिगेशन सेक्टर्समध्ये ज्या कंपनी वर्क करत आहेत त्यात जैन इरिगेशन, नेटाफिम अशा कंपनीजमध्ये तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर ॲग्रीटेक स्टार्टअपमध्ये सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला जॉब मिळू शकते. यात तुमचा जॉब रोल असेल डिझाईन इंजिनियर, इरिगेशन इंजिनियर, सर्व्हिस इंजिनियर, प्रोडक्शन इंजिनियर, प्रोजेक्ट इंजिनियर, सेल्स इंजिनियर असे तुमचे जॉब रोल असतील या प्रायव्हेट कंपनीजमध्ये. यात तुम्हाला सॅलरी जी असेल ती 3 to 6 lakhs LPAच्या रेंजमध्ये असेल फ्रेशर्सला, आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स गेन केला या फील्डमध्ये, या सेक्टरमध्ये, तर 8 ते 15 लाख LPA तुमची सॅलरी असू शकते. आता ही डिग्री कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला बिझनेस अपॉर्च्युनिटीजसुद्धा असतं, म्हणजे तुम्ही स्वतःचा एक बिझनेस किंवा स्टार्टअप स्टार्ट करू शकता. त्यात फार्म मशिनरी डीलरशिपचं तुम्ही शॉप उघडू शकता, म्हणजे ट्रॅक्टरचं शोरूम. त्यानंतर इरिगेशनची कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करू शकता. ग्रीन हाऊस प्रोजेक्टचे जे स्ट्रक्चर असतात त्यात तुम्ही स्ट्रक्चर उभं करण्याचं काम करू शकता, त्यात कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करू शकता. ॲग्रिकल्चरल ड्रोन सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता. फार्म इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंगचं वर्क करू शकता. रिन्युएबल एनर्जीचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्यात तुम्ही काम करू शकता. आणि ॲग्री इंजिनिअरिंगशी रिलेटेड कन्सल्टन्सीसुद्धा तुम्ही प्रोव्हाइड करू शकता, म्हणजे फार्ममध्ये जे पण मशिनरीज आहेत किंवा स्ट्रक्चर्स आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती प्रोव्हाइड करू शकता. त्यात कन्सल्टन्सी तुम्ही प्रोव्हाइड करू शकता फार्मर्सला. तर विद्यार्थी मित्रांनो, या फील्डमध्ये हायर स्टडीजसाठी काय ऑप्शन्स आहेत ते आपण बघू. यात तुम्ही MTech ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग करू शकता. यात जर तुम्ही गेट एक्झाम दिली तर तुम्ही IITsमध्ये सुद्धा MTech ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग कंप्लीट करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग फील्डमध्ये ME, MS, PhD या गोष्टी परफॉर्म करू शकता आणि MBAसुद्धा तुम्ही परफॉर्म करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही डिग्री कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला काय स्किल्स मिळतील किंवा तुमच्या काय स्किल्स डेव्हलप होतील. त्यात तुम्ही मशीन डिझाईनच्या स्किल्स तुमच्या डेव्हलप होतील. त्यानंतर फार्म मेकॅनायझेशनबद्दल नॉलेज वाढेल, इरिगेशन अँड प्लॅनिंग, GIS अँड GPS, प्रिसिजन फार्मिंग या गोष्टींबद्दल तुमचं नॉलेज वाढेल. मग ऑटोकॅड, त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग, लिडरशिप, कम्युनिकेशन स्किल्स तुमच्या इम्प्रूव्ह होतील आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. अशा प्रकारे तुमच्या स्किल्स डेव्हलप होतील बीटेक ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग डिग्री कंप्लीट करत असताना. आता आपण बघू ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग फील्डमध्ये एज्युकेशनमध्ये कोणत्या युनिव्हर्सिटीज वर्क करता. यात सर्वात मेन जी बॉडी आहे ती आहे ICAR न्यू दिल्ली. ICARचं जे इन्स्टिट्यूट आहेत त्याच्याच अंडर सर्व ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंगच्या कॉलेजेस किंवा ज्या युनिव्हर्सिटीज त्या डिग्रीचा अभ्यास प्रोव्हाइड करतात त्या येतात. सर्व सिलेबस ICARच सेट करतं आणि याच्याच अंडर मग सर्व युनिव्हर्सिटीज वर्क करत असतात. तर महाराष्ट्रामध्ये ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग 4 युनिव्हर्सिटीज प्रोव्हाइड करतात. 4 युनिव्हर्सिटीजमध्ये ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहेत. महाराष्ट्रात टोटल 5 गव्हर्मेंट कॉलेज आहेत, त्यात 304 सीट्स आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत ते 11 कॉलेज आहेत, त्यात 780 सीट्स आहेत. त्यानंतर आता आपण फी स्ट्रक्चर बघू. तर गव्हर्मेंट कॉलेजमध्ये जर तुमचा नंबर लागला ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंगला तर 1,50,000 ते 50,000 तुम्हाला फीज असू शकते. त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये
आपण आता यावर्षीचाच फीजचा स्ट्रक्चर बघितलं, त्यात 52,000 ते 1,05,000 या रेंजमध्ये फीज आहेत प्रायव्हेट कॉलेजेसच्या. ते कॉलेज टू कॉलेज व्हेरी करते. यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा जो खर्च आहे तो मेसचा, हॉस्टेल फीज आणि बुक्स किंवा अदर काही एक्सपेन्सेस आहे, असा तुमचा एक्स्ट्रा खर्च असतो. यात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कॅटेगरी वाईज स्कॉलरशिपसुद्धा मिळत असते. त्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करावं लागतं दरवर्षी आणि मग तुम्हाला ती स्कॉलरशिपची रक्कम मिळते. आता विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या विद्यार्थ्यांनी बीटेक ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग ही डिग्री चूज केली पाहिजे? तर ज्या विद्यार्थ्यांचं इंटरेस्ट इंजिनिअरिंग आणि ॲग्रिकल्चर या दोन्ही फील्डमध्ये आहे, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं मॅथ स्ट्रॉंग आहे आणि त्याला आवडतं, पण त्याचा इंटरेस्ट ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग ही डिग्री चूज केली पाहिजे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्याला मशिनरी, टेक्नॉलॉजी या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांनीसुद्धा बीटेक ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग डिग्री चूज केली पाहिजे. मग इरिगेशन आणि रोबोटिक्समध्ये जर एखाद्याचा इंटरेस्ट असेल, तो सुद्धा या डिग्रीला परस्यू करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती बीटेक ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग या डिग्रीबद्दलची संपूर्ण माहिती, जी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिली. यात जर तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बीटेक ॲग्री इंजिनिअरिंग किंवा ॲग्रीशी अलाइड ज्या पण डिग्रीज आहेत त्यात ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्यासाठी आपण काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतो. तर ती काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी तुम्ही मला खाली दिलेल्या 2 नंबर्सवर कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा फोन कॉल करा. आपण तुम्हाला योग्य मार्गदर्शन प्रोव्हाइड करू. तुमची फॉर्म फिलिंगसुद्धा करून देऊ आणि तुम्हाला योग्य एक कॉलेजेस मिळवून देऊ आणि तुम्हाला